काल वेगवेगळ्या पोलीस स्टेशनाचेर स्वप्नेश शेर्लेकर हांच्या विरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि मुखेल करून भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी कंप्लेंट्स फायल केल्ल्यो आसात. पहिली गजाल म्हटल्यार दिवचल पोलीस स्टेशनाचेर साखळे, मये आणि दिवचल या तिनूय मतदारसंघातले भाजपाचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे समर्थक हांणी कागाळ एक दिल्ली आसा. त्या भायर भाजपा युवा मोर्चान काल पणजी पोलीस स्टेशनाचेर येवन एक वेगळी कागाळ दिल्ली आसा. आता जी माहिती आमकां मेळटा त्या माहिती प्रमाणे कुडचडे आणि सावर्डे ह्या मतदारसंघातले जे युवा कार्यकर्ते आसात भाजपा, त्या युवा कार्यकर्त्यांनी कुडचडे पोलीस स्टेशनाचेर स्वप्नेश शेर्लेकर हांच्या विरोधात तक्रार दिल्ली आसा. आता वेगवेगळ्या पोलीस स्टेशनाचेर स्वप्नेश शेर्लेकर हांच्या विरोधात तक्रारी दिवपाचो सपाटोच भाजपान चालू केल्लो आसा. पहिली गजाल म्हटल्यार तांच्यो भावना दुखावले अशें तांचें म्हणणें आसा. आता हालींच्या तेंपार ज्या पद्दतीन भावना दुखावपाक लागल्यात आणि स्पेशली बीजेपीच्या लोकांच्यो ज्यो भावना दुखावपाक लागल्यात त्यो जर पळयत जाल्यार ह्यो भावना नेमक्यो असल्याच पद्दतीच्यो भावना न दुखावपी ह्या भाजपा कार्यकर्त्यांच्यो तांच्या पक्षाविशयी जेन्ना कोण कितें उलयता तेन्नाच तांच्यो भावना दुखावतात. म्हणटकूच हो कितें तरी एक वेगळो सिंड्रोम आयज तयार जाला काय कितें हाचोय सोद लावचो पडटलो. स्वप्नेश शेर्लेकर हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कितेंय उलयतात, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात टीका करतात, ही ब्रोकर जनता पार्टी अशा पद्धतीचो आरोप करतात, मुख्यमंत्र्यांच्या पर्सनल लायफाचेर उलयतात, अश्यो वेगवेगळ्यो कागाळी त्यांनी केल्ल्यो आसा. आता अशा पद्धतीची टीका ही फक्त स्वप्नेश शेर्लेकर हांच्या कडल्यानूच जाता काय कितें? वेगवेगळे सोशल एक्टिविस्ट, प्रत्येक सोशल एक्टिविस्टाची उलोवपाची काम करपाची पद्धत वेगवेगळी आसा. ब्रोकर जनता पार्टी हो जो शब्द आसा हो सामाजिक कार्यकर्ते उलयतात त्याच बरोबर विरोधकूय उलयतात. म्हणून विरोधकाच्या विरोधात अशा पद्धतीच्यो तक्रारी दाखल केल्ली उदाहरणां आमकां पळोवपाक मेळनात. हाचो अर्थ विरोधकांनी अशा पद्धतीची टीका केली जाल्यार भावना दुखावनात आणि कोण तरी सोशल एक्टिविस्ट जर अशा पद्धतीची टीका करतात जाल्यार तांच्यो भावना दुखावतात. काय विरोधकांक ह्या सरकारान सेट केलात काय कितें? कारण आम्ही पळयला ह्या तेंपार सध्या ज्या पद्धतीन विरोधक रस्त्यार देंवपाक जाय आसले, विरोधकांनी सरकारच्या वेगवेगळ्या गजालींचेर टीका करपाची गरज असली, ते मातूय हांगासर आमकां जाल्लें दिसना. आणि आता जे जे सोशल एक्टिविस्ट बऱ्या तरेन काम करपाक लागल्यात आणि तांच्या कामाचो परिणाम हो ऑन ग्राउंड दिसपाक लागल्या, त्या सोशल एक्टिविस्टांक टार्गेट करपाचे प्रयत्न आता सुरू जाल्यात काय कितें असोय प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. आयज सकाळी कारापूरच्या लोकांनी जे कितें उत्तर, जी कितें जाप साखळी, मये आणि दिवचल मतदारसंघातल्या भाजपा कार्यकर्त्यांक दिवपाची गरज असली ती तांणी बऱ्या तरेन दिल्ली आसा. तांणी आवाहन केल्लें आसा ह्या तिनूय मतदारसंघातल्या भाजपा कार्यकर्त्यांक की कारापुरातल्या लोढा प्रकल्पाच्या विशयाचेर तुम्ही जाहीर चर्चे घेयात म्हणून, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीन तो प्रकल्प कसो कायदेशीर आसा ते सांगात आणि आम्ही तुमकां सांगतात की तो प्रकल्प कशा पद्धतीन बेकायदा आसा. आता सरकार म्हटल्या उपरांत सरकारचो एक मुखेली असता आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ह्या नात्यान सरकारच्या प्रत्येक बऱ्या वाईट गजालीक ह्या सरकारचो मुखेली ह्या नात्यान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे ताका जबाबदार ठरतात, जापसालदार ठरतात. खूपशे जाण आमकां फोन करून विचारतात. कालच्या तक्रारी वयल्यान आम्ही जेन्ना व्हिडिओ काढलो त्या व्हिडिओ उपरांत आयज सकाळी अशाच तरेन भाजपाच्याच एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचो फोन आयलो आणि तांचे म्हणणे आसा की तुम्ही उड सूड फक्त मुख्यमंत्र्यांचेरूच उलयतात, तुमकां मुख्यमंत्रीच दिसता काय कितें? ह्या सरकारातले कितलेशेच मंत्री दादागिरी करतात. टुरिझम डिपार्टमेंटाचेर उलोवन दाखया, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचेर उलोवन दाखया, WRDन थंय घे भानगडी सुरू आसात तेचेर तुम्ही उलोवन दाखया. त्या संदर्भात तुम्ही कांयच करिनात. मोव मेळटा थंय खणटात. आमचो मुख्यमंत्री बाबडो सादो तो कोणाचेर तिडक काडिना, कोणाचेर राग काडिना, कोणाचेर सूड घेयना, म्हणून तुम्ही उड सूड मुख्यमंत्र्याक धूत असता. तुमकां जर कापाजदाद आसा जाल्यार ह्या मंत्र्यांचेर उलोवन दाखया, तांच्या डिपार्टमेंटान लूट सुरू आसा. तुम्ही जर तशें उलयत जाल्यार कोण तरी एकीकडे तुमचेर एसिड घालून तुमकां मारतलो, ना जाल्यार दुसरीकडे ट्रक घालून तुमकां मारतलो, ना जाल्यार तिसरीकडे गुंडा घालून तुमकां मारतलो. तुम्ही भितात. मुख्यमंत्री सवाय मेळ्ळा म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्याचेर उलयतात. अशा पद्धतीचो आर्ग्युमेंट तो कार्यकर्तो करपाक लागलो. हांवें शांत पद्धतीन आयकून ताका सांगलें, बाबा रे तू जे हे कितें सांगताय आणि ज्या हेर मंत्र्यांच्या डिपार्टमेंटाचेर तू जे उलयताय
ते मंत्री तुझ्या भाजपाचेच आणि ती डिपार्टमेंट आहे तुझ्या सरकारचीच. म्हणटकूच त्यांच्या डिपार्टमेंटान जर अशा पद्धतीच्यो भानगडी चालल्या, हाचोच अर्थ सरकारान ह्यो भानगडी चालल्या. आणि या सरकारचो मुखेली या नात्यान ताका अकाउंटेबल हो राज्याचो चीफ मिनिस्टर, आणि चीफ मिनिस्टराक हाचेर उलोवचें पडटलें. मागीर तो खंय तरी वगी रावलो ते तूं सांगू नाका. ते आमचे बिमचे कोण न्हू, आमकां सत्ता चलोवपाक जाय म्हणून तांकां आमी हाडल्या, तांचो भाजपा कडेन कांयच संबंध ना. ह्यो गजाली भाजपाचे कार्यकर्ते करपाक लागलेले आसात. म्हाका दिसता खरें म्हटल्यार भाजपाच्या कार्यकर्त्यांक आयज मेळावो घेवन कोण आमचे आणि कोण परकी हे थारोवपाचो आयज वेळ आयिल्लो आसा अशें दिसता. आता निवडणूक जशी जशी लागीं पावतली तशा तशा पद्दतीन हो आपलो न्हू, तो आपलो, तो आमचो ओरिजिनल, तो डुप्लिकेट, अशा पद्धतीच्यो गजाली आमकां आयकपाक मेळटल्यो. पुणून भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनान खंय तरी एक संभ्रम निर्माण जाल्लो आसा. ह्या सरकारात ज्या ज्या लोकांक तांणी घेतल्या, ज्या ज्या लोकांक तांणी मंत्री केल्या, त्यांच्या खात्यान प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आणि भानगडी चलतात हे तांकांय खबर आसा. पण तांकां मुख्यमंत्र्याचेर कोणी उलयल्ले नाका, कारण मुख्यमंत्री हो तांचो ओरिजिनल, तांचो मेन मनीस. ज्या मनशाचेर टिका जाय जाल्यार तांकां वायट दिसता, तांच्यो भावना दुखावतात. आता ह्या सगळ्या भावना दुखावपाच्या ह्या प्रकरणान स्वप्नेश शेल्लेकर हांकां खंय तरी टार्गेट करपाचो प्रयत्न सुरू आसा. कारण स्वप्नेश शेल्लेकर हांणी ज्या तरेन आयज कारापूरच्या लोढा प्रकल्पाच्या विशयाचो जो विषय तांणी हातान घेतला आणि ज्या तरेन त्या विषयाचो सरकारी आणि न्यायालयीन म्हळ्यार ज्या पद्धतीन फाटपुरावो जो सुरू केला, तो जर पळयत जाल्यार ह्या भाजपाच्या कार्यकर्त्यांक त्या लोढा कंपनीनूच फुडें काडूंक ना कशा वयल्यान, असोय प्रश्न आता निर्माण जातलो. कारण तुमच्यो भावना जर दुखावता जाल्यार तुम्ही वचून त्या कारापूरच्या लोकांकडे उलोवंक जाय आसले, तांकां तुम्ही पटोवन दिवपाक जाय आसले. तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे तांची भेट घेऊन तांचे विषय सुटावे करपा खातीर तुम्ही प्रयत्न करपाक जावो आसलो. पण ते कांयच करिनासतना त्या लोढा प्रकरणाचो विषय सिरियसली जायत आसा आणि ते आंदोलन भाजपा खातीर म्हारग ठरपाक शकता. हे जाणून बुजून आयज स्वप्नेश शेल्लेकर हाका टार्गेट करपाचो प्रयत्न चल्ला अशें प्रायमा फेसी तरी या सगळ्या घडणुकी वयल्यान दिसून येता. दुसरी गजाल, ज्या पद्धतीन ब्रोकर जनता पार्टी आरोप आसा, ब्रोकर जनता पार्टी हे एक नावच विरोधकांच्या तोंडान बसलेलें आसा. हे नाव परतून परतून विरोधक घेतात. त्या विरोधकाच्या विरोधात अशा पद्धतीच्यो कागाळी केल्ल्यो काय आमकां दिसून येना. या संदर्भात हांवें भाजपाच्या एका कार्यकर्त्याक विचारलें की बाबा रे, विरोधक जेन्ना ब्रोकर जनता पार्टी म्हणटा तेन्ना तुमच्यो भावना कश्यो कितें दुखावनात? जाल्यार ते म्हणाले ते विरोधक आमचेच, तांकां आमी पळोवन घेतात, तुमच्यात तुम्ही पळयात, तुमकां कोणी सांगला ब्रोकर जनता पार्टी म्हणपाक काय म्हणून. आता विरोधक आमचेच म्हटल्या उपरांत म्हाकाय विचार करचो पडलो की भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांणी म्हटलां की 2027 आमी 30 जागे जिखतले म्हणून. मागीर हांवें पळयलें, चार्ट काडलो जाल्यार 30 बीजेपी उरता 10, 40तले 30 गेले काय 10 उरले. सध्या विरोधान आसा 7. म्हणटकूच हे 10 भाजपान ह्या विरोधकांक दिला काय कितें? हे तुमचे 10 तुम्ही सांभाळा, तुमच्या वाटेक आमी येयनात, तुम्ही आमच्या वाटेक येऊ नका अशें म्हणून हे सेटिंग बीजेपी आणि विरोधकां भितर जाला काय कितें? म्हणून आयज विरोधक सरकाराचेर उलयनात काय कितें? आणि सरकार विरोधकांच्या मतदारसंघात आयज खंयच एक्टिव्हपणान काम केल्लें आमकां दिसना. म्हणटकूच ऑलरेडी फुडल्या विधानसभान कोण 40 जाण वयतले हे विरोधकांनी ठरयला आणि सरकारानूय ठरयला. म्हणटकूच लोकांक मारता जग, लोक मारू जग, अशा पद्धतीन आयज गोंयचें राजकारण चल्लां काय कितें असो प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता. आता ज्या तरेन ज्या पद्धतीन कागाळी बीजेपीच्या कार्यकर्त्याकडून केल्यो वयता आणि त्या कागाळींचेर पुलीस ज्या पद्धतीन या सोशल एक्टिव्हिस्टांक आपोवन घेवन थंय बसोवन दवरता. आता ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर जाले स्वप्नेश शेल्लेकर हांकां पणजी पुलीस स्टेशनाचेर हाडून बसोवन दवरलेलो आसा. ह्या पद्धतीची ही सतावणूक ह्याका पुलीस राज अशेंच म्हणटात. वेगवेगळ्या सिरियस गजालींचेर पुलिसांकडे कागाळी वचूनय बीन पुलीस FIR करिनात, पुलीस तांची दखलूय घेयनात आणि पॉलिटिकली मोटिवेटेड ज्यो कितें कंप्लेंट्स असतात तेचेर पुलीस इमिजिएट ऍक्ट करतात. म्हणटकूच हे पुलीस हे गोंयच्या जनतेच्या सेवेन आसात काय ह्या राजकारणाच्या प्रायव्हेट सेवेचे काम करतात तेवूय आता आमकां सोद घेवचो पडटलो की हे आमचे पुलीस, गोंयकारांचे पुलीस काय ह्या राजकारणाचे प्रायव्हेट सेक्युरिटी फोर्सीस, ते आता शोध घेवचो पडटलो. कारण पुलिसांनी खरें म्हटल्यार तांकां योग्य पद्धतीन सांगपाक जाय. जर तुमकां दिसता की स्वप्नेश शेल्लेकर हांणी बीजेपीची बदनामी केल्या, तांणी जी टिका केल्या तातूंतल्यान बीजेपीची आणि मुख्यमंत्र्याची बदनामी जाली जाल्यार ताचेर तुम्ही वेगळ्या पद्धतीचो बदनामीचो खटलो दाखल करपाक शकतात. त्या पद्धतीन तो जो विषय आसा तो कोर्टाच्या माध्यमांतल्यान तुम्ही फुडें व्हरपाक जाय. तुम्ही पुलिसांकडे कंप्लेनी करतात, पुलीस तांकां आफयतात, तांकां सतयतात आणि तातूंत तुमकां मजा दिसता. म्हाका दिसता ही
लोकशाहीची आणि पोलीस यंत्रणेच्या कायद्याची ही निव्वळ थट्टा आयज गोंयांत सुरू जाल्ली आसा. रामा काणकोणकराक ज्या पद्दतीन बडयलो आयज ताचो तपास सुरू आसा, पुणून तातूंतल्यान तुम्ही कितें मेसेज धाडपाक सोदलो? सुदीप तामणकर जे बसवाल्यांचे वेगवेगळे विषय घेऊन झगडटा ताचेरूय म्हापशां अशाच पद्दतीन हल्लो जालो. हालींच आरटीआय एक्टिव्हिस्ट काशीनाथ शेटये हांच्याय बाबतीत अशा पद्दतीन हल्लो जालो. आणि आता तुम्ही उघडपणान जर सरकारचेर टिका बंद करू ना जाल्यार आमी कितें तें दाखयतले, तुमकां वायट परिणाम भोगचे पडटले. अशा पद्दतीच्यो धमक्यो ह्यो येवपाक लागल्या. म्हाका दिसता हे कितें चल्लां? हे धमकी राज चल्ला काय कितें? ह्या आमच्या गोंयांत लोकशाय म्हणटात ती आसा काय कितें? तुजो रायट टू डिसेंट म्हणजे तुमकां खंयचीय गजाल अमान्य जावपाचो जो अधिकार आहा, असहमतीचो जो अधिकार आहा, जो आमकां कॉन्स्टिट्युशनान दिला, तो हांगा गोंयांत लागू ना काय कितें? असे कितलेशेच प्रश्न हातूंतल्यान निर्माण जातात. म्हाका दिसता अशा तरेन ह्या जर गोंयच्या सामाजीक कार्यकर्त्यांक जर टार्गेट करपाचो प्रयत्न जर चल्ला जायत, जे सामाजीक कार्यकर्ते गोंयकारांचे वेगवेगळे विषय घेऊन आयज सरकाराक जाब विचारतात, वेगवेगळ्या मळार प्रशासकीय आणि न्यायालयीन मळार सरकारच्या विरोधात झूज दितात, तांकां अशा पद्दतीन टार्गेट करून जर वगी करपाचो प्रयत्न जर चल्ला जायत जाल्यार ही गोंयकारां खातीर सामकी गंभीर आणि धोकादायक अशी गजाल आसा. म्हाका दिसता सगळ्या गोंयकारांनी ह्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या फाटल्यान ठामपणान उबे रावपाची गरज आसा. ह्या सामाजिक कार्यकर्त्यांक सपोर्ट करपाची गरज आसा. आणि ज्या पद्दतीन आयज पुलिसांचो वापर करून आपले पॉलिटिकल जे गेम्स आसात ते सेटल करपाचो प्रयत्न जो सरकारा भितर चल्ला तो पुरायपणान निषेधार्य आसा. आणि ह्या गजालीचो निषेध हो करचोच पडटलो. 1 ते 1.5 वर सध्या स्वप्नील शेल्लेकर हांकां पणजी पुलीस स्टेशनाचेर बसोवन दवरलेला, ताका थंयच बसोवन दवरलेला, कांयच ना, कोण ताका कांय विचारना, काय ना म्हटल्यार अशा पद्दतीची सतावणूक कळपाक जाय की तुम्ही कंप्लेंट केली, आम्ही ताका आफोवन हाडलो आणि थंय बसयलो. हे कितें चल्ला? हे बिहार, उत्तर प्रदेश ह्या राज्यात ज्या पद्दतीन आमी पिक्चरांनी पळयतात तशाच पद्दतीचो हो वारसो आयज बीजेपी गोंयांत चलोवपाक सोदता काय कितें? म्हाका दिसता हाचेर खंय तरी गंभीरपणान विचार करपाची गरज आसा. आमी गोंयकार जितले वगी रावतले तितले म्हाका दिसता हे माथ्यार आतां बसत रावतले आणि अशा पद्दतीचो हो कारभार सुरूच उरतलो. ज्या पद्दतीन आयज गोंया मुखार वेगवेगळे विषय आसात ते विषय जर पळयत जाल्यार खरें म्हटल्यार राजकीय विरोधकांनी ह्या सरकाराक आयज उबो आडवो म्हणटात तसो तकलेर घेवपाक जो आसलो, उबो आडवो सरकाराक सोलून काडपाची गरज असली. पूण आयज दुर्दैवान विरोधक म्हणटात ते नाच. आयज विरोधक खंय आसात असो प्रश्न करचो पडटलो. ह्या विरोधकांच्या अनुपस्थितीन आयज सरकार सोशल एक्टिव्हिस्टांक आणि ह्या लोकांक आयज सतोवपाक लागलेले आसा. आणि विरोधक त्यावूय बाबतीन म्हाका दिसता शांत आमकां दिसून येता. लोकशाहीची 2 चाकां असतात, 2 चक्रां असतात, एक सत्ताधारी आणि विरोधक. तातूंतले खंयचे एक चक्र जर हलत ना जाल्यार ते जर सारखे ना जाल्यार लोकशाही ही गडबडटा. आयज गोंयची लोकशाही तशाच पद्दतीन गडबडलेली आमकां पळोवपाक मेळटा. सरकारा परस म्हाका दिसता आता विरोधकांक जाब विचारपाची वेळ आयिल्ली आसा की विरोधक अशा पद्दतीन वगी रावन कितें करपाक सोदतात. विरोधकाचे जर सरकारा कडेन डायरेक्ट सेटिंग जर आसा आणि विरोधी आमदारांनी जर आपले मतदारसंघ सुरक्षित दवरपा खातीर सरकाराकडे जर हे सेटिंग केला, तुमचे 30 तुम्ही व्हरा, आमचे 10 आमकां सोडा, अशा पद्दतीचो हो सेटलमेंट प्लॅन असा काय कितें असोय आता प्रश्न करचो पडटलो. म्हाका दिसता आता लोकांकूच ही जाब विरोधकांक विचारची पडटली. अशा पद्दतीन बेजबाबदार पद्दतीन जर विरोधक वागपाक लागले जाल्यार लोकशाही ही धोक्यातूच आसा अशें म्हणचे पडटले. आणि लोकशाही जेन्ना धोक्यान येता तेन्ना त्या लोकशाहीची धुरा ही लोकांक आपल्या खांद्यार घेवची पडटली. लोकांक ही जापसालदारकी घेवची पडटली आणि लोकांकूच ह्या ग्रावंडाचेर देऊन ह्या लोकशाहीचे संरक्षण करचे पडटले. स्वप्नील शेल्लेकराच्या चौकशी बाबतीत नेमके कितें घडटा, केन्ना ताका रिलीज करता आणि केन्ना ताका भायर धाडटा तेवूय आमी पळोवया. आणि तो भायर येयल्या उपरांत ताच्याकडे आमी उलोवपाचो प्रयत्न करया, जाणून घेवपाचो प्रयत्न करया. ती अपडेट आमी तुमकां दितलेत. व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सुर्या नायक हाच्या वांगडा हांव किशोर नायक गांवकार. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.